पंतप्रधान मोदींच्या सर्व मंत्र्यांना कानपिचक्या। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त विधानं टाळण्याचा सल्ला। मोजून मापून बोला, मोदींची तंबी। अब की बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंची घोषणा। देशात लोकशाही प्रेमी विरुद्ध हुकुमशाही प्रेमी असा लढा। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। जनतेचा असंतोष असतानाही ईव्हीएमच्या मदतीने जिंकले तर वाईट। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंची वक्तव्य। फडणवीसांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीची जागा वाटपावर अजूनही चर्चांची गुऱ्हाळ सुरू। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। कोल्हापूर सांगली मतदारसंघावर खलबतं। मवियाशी युतीबाबत संभ्रम। प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। मवियातल्या इतर पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याची आंबेडकरांची कार्यकर्त्यांना सूचना। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ नको। संजय राऊतांची सारवासारव। तर 2 दिवसात चर्चा करून निर्णय, वडेट्टीवारांचा दावा। राज ठाकरेंकडून पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी। पदाधिकारी वेळेत बैठकीला न पोहोचल्यानं राज ठाकरेंचा संताप। बैठक न घेताच राज मुंबईला रवाना। अमरावती लोकसभेवरून आनंदराव अडसूळ राणा दाम्पत्याचा वाद शिगेला। अमरावतीवरचा दावा न सोडण्यावर अडसूळ ठाम। तर नवनीत राणांचा प्रचार अडसूळच करतील, रवी राणांचा टोला। मुंबईच्या मालवणी भागात नितेश राणेंचा हिंदू जन आक्रोश मोर्चा। शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, जोरदार घोषणाबाजी। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी। शिव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा। महिला कार्यकर्त्याच्या आडून हल्ल्याचा डाव। मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप। तर 8 ते 9 मार्चपर्यंत वाट बघणार, नंतर आंदोलन करणार। जरांगेंचा सरकारला इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।